कोल्हापूरच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शिक्षण महर्षी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं वयाच्या 91व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं. बिहार, पश्चिम बंगाल आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. शिक्षण क्षेत्रात एका छोट्याशा शाळेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास तब्बल 200 संस्थांपर्यंत आणि विविध प्रकारच्या 8 विद्यापीठांपर्यंत पोहोचला. डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शिक्षण, सहकार, समाजकारण आणि राजकारणाच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे शिक्षण महर्षी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं वयाच्या 91व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं. एका छोट्याशा शाळेपासून सुरू झालेला डॉक्टर डी.वाय. पाटील यांचा शैक्षणिक प्रवास थक्क करणारा ठरला. सुमारे 200 संस्था, विविध प्रकारची 8 विद्यापीठं आणि हजारो विद्यार्थ्यांपर्यंत त्यांच्या कार्याचा विस्तार झाला. वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषध निर्माण, आर्किटेक्ट यांसारख्या विविध अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांची उभारणी करत त्यांनी आधुनिक शिक्षणाच्या सुविधा निर्माण केल्या. त्यांच्या शैक्षणिक कार्यामुळं महाराष्ट्राची ओळख देशभरात पोहोचली. शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी वैद्यकीय सुविधा आणि आरोग्य सेवेचे जाळेही विस्तारले. शिक्षणासोबतच सहकार आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांनी भरीव योगदान दिलं. राजकारणातही डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी आपला ठसा उमटवला. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी 2 वेळा विधानसभा सदस्य म्हणून काम केलं. त्यानंतर बिहार, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा या राज्यांचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. शिक्षण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना त्यांनी अनेक भव्य शैक्षणिक संकुलं उभारली. याचबरोबर कोल्हापुरातील डॉक्टर डी.वाय. पाटील आंतरराष्ट्रीय स्टेडियम सारखे महत्वाकांक्षी प्रकल्पही साकारले. शिक्षणासोबतच सांस्कृतिक, साहित्यिक आणि सामाजिक चळवळींना त्यांनी कायम पाठबळ दिलं. त्यामुळे डॉक्टर डी.वाय. पाटील हे केवळ शिक्षण क्षेत्रातील व्यक्तिमत्व नव्हे, तर विविध क्षेत्रांसाठी आधारवड ठरले. शिक्षण, सेवा आणि विनम्रतेची मूल्ये त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात जपली. त्यांनी रुजवलेली शिक्षण सेवेची परंपरा आणि समाजहिताची भूमिका पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहणार आहे. एका दूरदर्शी शिक्षण महर्षीच्या निधनानं कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. न्यूज कट्टा परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.